आणि नागपूर पाठोपाठ मुख्यमंत्री पोहोचले पुण्यामध्ये त्यांनी प्रचार सभा घेतली आणि या जाहीर सभेतनं पुण्यामध्ये त्यांची जी लढत आहे ती अजित पवारांसोबत आहे, त्यामुळे अजित पवारांना चांगले चिमटे सुद्धा काढले। 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा। कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं, ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं। निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचंय आणि ईव्हीएम बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा। मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही। काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो, पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। तुम्हाला आठवत असेल की मागच्या काळामध्ये वेळेत कर भरेल त्याला काही इन्सेंटिव्ह दिला होता, मोटारी दिल्या होत्या, स्कूटर दिल्या होत्या। असा कार्यक्रम आम्ही तिथं बीजे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी केलेला होता। आणि फक्त मला तुम्हाला सांगायचं की जे लोक ह्या वचनावर टीका करतात त्यांना आर्थिक चिंता नाही, त्यांना फक्त महानगरपालिकेतील राजकीय नियंत्रण गमावण्याची भीती वाटते। असं आहे की मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे। ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोर सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही, पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही। मी ते शेवटपर्यंत पाहिलं, दादांनी ते पाहिलं नाही, का पाहिलं नाही मला माहिती नाही। ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल? मला तर जे उणीवा 9 वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे। मी पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत। लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजला काय? कठीणच आहे। तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस